कोण आहे दिसा ना समोर कोण आहे ती दादा आहे काय अरे काय अवतार केलाय काय अवसर म्हणजे पप्याच्या लग्नाला जायचंय आणि एवढं ध्यानात आहे तरी का उरकून बसला नाही उरकलो घे दिसत नाही तुम्हाला लगा मी तुमच्या आधी तयार झालोय असलं वय तयार नुसतेच कपडे घातले म्हणून कपडे होय अजून लय काम बाकी आहे दाबा काय काम बाकी आहे? असं पिऊन कुठं काम होत्याल का हा दामा जरा मला जरा पेट्रोल बांधाय मदत करता का तुम्ही माझं ते आता मंडवला कशाला घातल्यात मग लग्न जमावताने मंडळ लागते अरे 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 माझं नशीब तुमच्यासारखी लोक भेटली मला अरे मंडवले ते नवर द्यावर असत्यात नवरदेवाला असतं आणि ते जोडीदार काय मिळाले हॅलो फोन यावंचला एवढा वेळ लागतो माहिती आवा काय हो, तुम्हाला काय कामधंदा आहे का नाही? झोपले होते मी उन्हातानाचं कशाला फोन केलाय? झोपा काढा गेली माहिती तिथे मग कशाला गेले? आराम करा आले मी इकडे आईकडे. माझी ती बाहेर वळून टाकलेले कपडे तू इस्त्रीला तिकडे घेऊन गेली काय मी कशाला नेते? मला काय तेवढंच काम आहे का काय? आता मग कपडे कोणी नेली मला काय माहिती? मला काय माहिती अरे ह्यासाठी तुला म्हणत असतो ना का जात नको जाऊ मला अक्षरशः पप्प्याचं लग्न जमवाय मला जायचंय आणि कपडे माझे वन नेऊन त्याच्या लग्नात तुमचं नवीन एखादा ड्रेस घेऊन जायचं तुम्ही. अरे नवीन ड्रेस घ्यायला पण माझी वन नेऊन कपडे गेली कुठं लग्न जमवाय जायचंय ना तुमचं तर नाही जमवायचं ना. आता कसली तरी एडी वाकडी घालून तुम्हाला काय एकच ड्रेस आहे का काय तेवढा? इडी वाकडी घालून अरे अक्षरशः महाराष्ट्र देशात माणसं मला लागतात आणि इडी तुमचं तर नाही ना. माझं नाही माझी अरे बाबा अरे पडशील की झालं की व्हायचला का तो बाबा तूच पळतोय ना गडबड झाली का मला अरे काय लाग कुठे पप्पा तू कुठे म्हणजे कपडे आणाय गेलो आम्ही कपडे आणा गेलता वय मग अरे त्या पाहुण्याचं नवदा फोन झालं मला आता काय पाहुण्याचं नाव भावना झालं मग काय करायचं म्हणून नवरदेव तयार नको व्हायला मग अरे त्या आदल्या दिवशी व्हायचं असतं आदल्या दिवशी म्हणजे आता नवरदेव चांगला टाकाटा केला तर नवरी त्याला पसंत कराल का कोणाला कराल मग अरे बरोबर आहे मग पण तर आज ह्या दिवशी तू इतका पेल्या कसं व्हायचं रे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही हो दादा हे जणला कळत नाही राव अरे आपल्याला पोरगी बघायला जायचंय त्याला कसं असतं दादा माणूस पिऊन जाईल का नाही बाप्या फार इज्जत असते त्याला काय इज्जत बघते